नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. औरंगाबादची बातमी. औरंगाबादच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी इथे एका तरुणावर चौकात 4 ते 5 व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला. जखमी तरुणावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. MIDC वाळूज पोलिसात याबद्दलचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा हा सगळा प्रकार घडल्याचं आपण बघतोय. नेमका कोणत्या वादातनं हा सगळा प्रकार घडला हा पोलिसाचा तपास असू शकेल. पोलीस याबद्दलचा तपास करताय. पण भर चौकामध्ये एका तरुणावरती 4 ते 5 लोकांनी तलवारीने हल्ला केल्याचा हा सगळा प्रकार औरंगाबादच्या वाळूजमध्ये घडलेला आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या बरोबर आहेत. अविनाश, हा प्रकार नेमका काय? नक्कीच हा सर्व प्रकार जो औरंगाबादची जे उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाते वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणचा आहे. या ठिकाणी एका चौकामध्ये मटक्याचं दुकान आहे आणि जो मटक्याच्या पैशाच्या वादातून हा हल्ला करण्यात आलाय आणि ही संपूर्ण घटना घडली असं स्थानिकांचं मत आहे. परंतु पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र भर दिवसा एका चौकामध्ये एका तरुणावर 4 ते 5 जणांनी तलवारीने आणि दगडाने हमला केल्याची माहिती प्रथमदर्शनींनी दिली आहे. हा हमला एवढा गंभीर होता की त्या तरुणाला त्याच ठिकाणून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र तरुण यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर ही संपूर्ण घटनेनंतर मारहाणीनंतर आरोपी मात्र फरार झालेले आहेत. धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलाबद्दल. तर या आरोपींचा शोध जो आहे तो सुरू आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुढली बातमी पुण्यातल्या रॅपिडोला हायकोर्टानं जोरदार दणका दिलाय. बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. बाईक टॅक्सीसोबत कंपनीची रिक्षा डिलिव्हरी या सेवा ही विनापरवाना असल्याचं स्पष्ट झालं. 20 जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपनीची तयारी असून पुढील शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. या देशामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळतोच. न्याय व्यवस्था ही सदैव गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. किती जरी या कंपन्यांकडे पैसा असला तरी पैसा जोरावरती कोणालाही विकत घेतलं तरी सुद्धा या देशामध्ये थोडी न्याय होतोच. आम्हाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललंय. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढलंय. किमान वेतन हे वेळेत मिळावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयात दाद मागितली होती. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असतानाही पगार न झाल्यानं एसटी कर्मचारी चांगले संतापले होते. यानंतर पाहूयात सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदनं रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट घेतली. महिला आयोगात जाऊन तिनं भेट घेतल्याचं कळतंय. आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. कारण गेल्या काही कालावधीमध्ये उर्फी जावेदच्या प्रकरणावरनं रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघांमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले ज्यात जर आपण बघितलं चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती महिला आयोग उर्फी जावेदवर का कारवाई करत नाही, शिवाय त्यांच्यावरती त्यांच्या जबाबदारीच्या विषयाला घेऊन देखील अधिकार कक्षेमध्ये असणाऱ्या काही मुद्द्यांना घेऊन देखील त्यांच्यावर आरोप केले होते, ज्याला रुपाली चाकणकर यांनी देखील उत्तर दिलं. या सगळ्याच्यामध्ये उर्फी जावेदनं देखील जर आपण पाहिलं तर तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून चित्रा वाघ भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या वादामध्ये आपण बघतोय आता की उर्फी जावेदनं रुपाली चाकणकर यांची महिला आयोगात जाऊन भेट घेतली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बागत त्या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, या भेटीपाठीमागचा नेमका उद्देश काय? उर्फी जावेद यांचे जे वकील नितीन सातपुते यांच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार चित्रा वाघ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे की माझ्या वैयक्तिक आयुष्यावर सातत्याने टीका टिप्पणी केली आणि याच कारणासाठी म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही त्यांनी भेट घेतली. मला सातत्यानं सोशल मीडियावरनं धमकावलं जात आहे अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली एकंदरीत दिसतंय. रिटर्न कंप्लेंट त्यांनी महिला आयोगाला सुद्धा दाखल केलेली आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये क्रिमिनल इंटिमेशन टू कॉज हार्म मॉडेल ऍक्ट्रेस उर्फी जावेद त्या प्रकारचं ॲलिगेशन घेत त्यांनी IPC 504, 506 आणि 153 अन्वये गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. तरी एक बाजू, दुसरी बाजू अशी आहे
या सगळ्या प्रकरणामध्ये उर्फी जावेद यांच्या विरुद्ध सुद्धा मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत आहे, ही सुद्धा माहिती आपल्याला समजते. आणि याचमुळे कदाचित मुंबई पोलीस सुद्धा हरकतमध्ये आले, त्याचमुळे कदाचित उर्फी जावेद यांनी हे पाऊल उचललं असावं असं मानलं जात आहे. बघूया नेमकं यात येत्या दिवसामध्ये अजून काय काय होतंय. हा वाद काही शमनाची चिन्ह दिसत नाहीये, पण महिला आयोग नेमकी कोणती भूमिका या सगळ्या विषयात घेतं. कारण मुंबई पोलिसांनी जर का ऍक्शन करायचा निर्णय घेतला आणि महिला आयोगाने सुद्धा मुंबई पोलिसांना डिरेक्टिव्ह दिले, तर नक्कीच कायद्याच्या कसोटीवर एक नवीन लढाई सुद्धा पुन्हा एकदा सुरू होऊ शकते, असं एकंदरीत चित्र असू शकतं. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर पुन्हा पत्रकार परिषदेत आक्षेप घेतलेला आहे. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे असं चित्रा वाघ म्हणाल्यात. मी भाजपची कार्यकर्ता नंतर आहे, पण त्याआधी मी एक आई आहे, आम्हाला देखील मुलं बाळ आहेत असं त्यांनी म्हटलंय. ना केली तर करू दे. हे तक्रार आणि हे याच्याशिवाय काय विषय असतात चालू नाही. नाही करू देत ना. मला काय कोणी काय तक्रार करावी आणि कोणी काय तक्रार करू नये हा परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जसं कोणी काय घालावं आणि कुणी काय घालू नये, त्याच्यामुळे त्यांना काय करायचंय, कुणाला माझ्या विरुद्ध काय करायचं ते करू दे. मी सगळ्या कारवायांना तयार आहे. मला जी ऑथॉरिटी बोलवेल, जे मला सांगतील ते त्या ठिकाणी जाऊन मी माझं एक्सप्लेनेशन देणार आहे. काहीही झालं तरी माझा विरोध हा कायम आहे. कुठले पण वकील येऊ दे, सातपुते येऊ दे नाही तर दशपुते येऊ दे, मला काही फरक पडत नाही. आपला विरोध चालू आहे. ना केली तर करू दे. पुढे बघा, सुधीर तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला देण्यात आला असून तेच पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील, त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, कोणाचं व्यक्तिगत नाही. आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत, ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांची काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं तो आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ऐनवेळी काँग्रेस पक्षाचे आदेश धुडकावून लावत आमदार सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरल्यानं तांबे आता अडचणीत सापडलेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांनी बंडखोरांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केल्यानं तांबे अडचणीत सापडलेत. आता अपक्ष निवडणूक लढवणारे सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेत. मात्र या ऐक्याच्या गर्जना केवळ पोकळ होत्या. या पोकळ गर्जना केल्या गेल्या हे काल स्पष्ट झालं. बंडखोरी, नाराजी आणि भ्रष्टाचार या 3 वैशिष्ट्यांनी महाविकास आघाडी सध्या ग्रासली आहे. राष्ट्रवादी भ्रष्टाचाराने ग्रासली आहे. एकमेव महाराष्ट्राबाहेरचा खासदार आहे तो भ्रष्टाचारामध्ये अडकला आहे. महाराष्ट्रातही काय सुरू आहे तुम्हाला माहिती आहे सगळं. बंडखोरी म्हणजे काँग्रेसची अवस्था तर अमरावतीमध्ये त्यांना ते अक्षरशः AB फॉर्म घेऊन फिरत होते, उमेदवार मिळत नव्हता, कसाबसा मिळाला. आणि नगरमध्ये ज्या उमेदवाराला
AB फॉर्म दिला, उमेदवार जाहीर केला, त्यांनी फॉर्मच भरला नाही नाशिकमध्ये. त्यामुळे आणि नागपूरमध्ये तर सर्वांनीच फॉर्म भरलेत महाविकास आघाडीच्या. त्यामुळे या 5 जागांसाठी सुद्धा एकमताने एक दिलानी ही महाविकास आघाडी एकतर उमेदवारच नाही आहेत आणि उमेदवार देऊ शकली नाही, ही परिस्थिती आहे. नागपूरमध्ये 3घांनी उमेदवार दिलेत. एका अर्थाने महाविकास आघाडीने गाशा गुंडाळल्याचंच हे चित्र आहे. एका अर्थाने उद्धव ठाकरेंच्या महत्वाकांक्षेला खतपाटी घालून शिवसेनेची शक्ल करण्यासाठीच ही महाविकास आघाडी मला वाटतं शरद पवार आणि काँग्रेसने केली असावी असा संशय यावा किंवा अशी परिस्थिती स्पष्ट दिसावी, अशी परिस्थिती आहे. यानंतर बातमी अमरावतीमधून. अमरावतीत रवी राणा यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन जे आहे ते बंद करण्याचे आदेश. अमरावती पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याच्या कारणाने हे कृषी प्रदर्शन बंद करा असे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण कार्यक्रमस्थळी बॅनरवर राजकीय नेत्यांचे फोटो असल्यानं आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी प्रदर्शन बंद करण्याच्या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्तात कारवाई करू असं देखील जिल्हा परिषद म्हणजे अमरावती जिल्हा परिषदेचे CEO यांनी तसं म्हटलेलं आहे. तसे आदेश त्यांनी देऊ केलेत. कृषी प्रदर्शन बंद होणार नाही, सुरूच राहणार अशी भूमिका जी आहे ती रवी राणा यांनी घेतलेली आहे. कृषी प्रदर्शनावर राजकीय नेत्यांचे तिथे बॅनरवरती फोटो बघायला मिळतात. आचारसंहिता आहे आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलं तर रवी राणा यांना हे कृषी प्रदर्शन बंद करण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात आलेत. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आत्ता एक क्षणाला आपल्याबरोबर आहेत. संजय, काय तपशील? युवा स्वाभिमानचा जो युवा महोत्सव असतो दरवर्षी, तर त्या निमित्तानं हे कृषी प्रदर्शनीचं आयोजन जे आहे ते रवी राणा आणि शांती इव्हेंटच्या वतीने करण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने याची तक्रार केल्याचे रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या तक्रारीच्या आधारे जेव्हा निवडणूक आयोगानं याची पडताळणी केली तेव्हा हे आचार त्यांना खुर्च्या आढळलं. त्यामुळे त्यांनी या पोस्टरवर असलेले, या ठिकाणी असलेले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जे फोटो जे आहे ते सकाळी त्या प्रदर्शनीतून हटवले. आणि त्यानंतर आता ही कृषी प्रदर्शनी जी आहे ती कृषी प्रदर्शनी बंद करण्याचं पत्र जे आहे ते आयोजकांना देण्यात आलेलं आहे. आणि सायंकाळपर्यंत जर आयोजकांनी जर ही कृषी प्रदर्शनी हटवली नाही तर कदाचित पोलीस बंदोबस्तामध्ये ही कृषी प्रदर्शनी बंद पाडली जाणार आहे. मात्र रवी राणा यांनी यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि ही कृषी प्रदर्शनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनी बंद करणार नाही असं जे आव्हान आहे ते रवी राणा यांनी प्रति आव्हान प्रशासनाला दिलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं सायंकाळपर्यंत काय कारवाई होते याकडे पाहणं आता उत्सुकता करणार आहे. धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघत विटा इथल्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर काँग्रेस नेते अमित देशमुख आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील एकत्र आले होते आणि यावेळी संजय काका पाटील यांनी अमित देशमुखांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला. यावर पलटवार करताना अमित देशमुखांनी मला बोलवणाऱ्यांनी स्वगृही यावं असा टोला संजय काका पाटलांना लगावलाय. दुसरं 2.5 वर्षाचं आणि साहेबांच्याकडं म्हणजे विलासराव संभाजी पाटलांनी काही वक्तव्य केलं की भैया प्रिन्स आमचे लातूरचे भारतीय जनता पार्टीमध्ये काही येण्याच्या शक्यता आहेत असं टीव्हीवर न्यूज ऐकली. आता मी भाजपचा खासदार आहे आणि कार्यक्रम हा जयदेव बर्वेंनी घेतलेला आहे की ज्यांच्याकडं 60 वर्षापासून ज्या वाड्यामध्ये संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसामध्ये संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाला आलाय आणि मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये आग्रह न करणं ते यथोचित होणार नाही. खरं म्हणजे तुम्ही मला तुमच्या घरी या म्हणताय, पण तुम्ही स्वघरी यावं असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक
ठरेल आणि मला विश्वास आहे. पुढे बघा, सांगलीच्या जत तालुक्यातील सीमा भागातील गावांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निकाली काढत तब्बल 2000 कोटी जाहीर केले आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी सांगलीच्या सीमा भागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार केला. तसंच टेंडर लवकर काढावं अशी मागणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 16 तारखेला टेंडर निघणार असल्याचं आश्वासन दिलं. तसंच टेंडर निघाल्यानंतर संघर्ष समिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. आताच मी घोषित करतो की जत तालुका पाणी संघर्ष समितीचे आम्ही काम केलेलं आहे. आता टेंडर निघाल्यावर पहिला उद्घाटन समारंभासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जत तालुक्यात रुंदीमध्ये यावं आणि उद्घाटन करावं. त्यावेळी आम्ही पाणी संघर्ष समिती पूर्ण बरखास्त करून आपल्या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये आम्ही जाहीर प्रवेश करू एवढं तुम्हाला. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य पसरलंय. अशाच पाण्यामध्ये भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. जर 8 दिवसात नदी परिसर वाळवंट स्वच्छ झालं नाही तर वारकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केलं जाईल असा इशारा धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी स्थानिक प्रशासनाला तो इशारा देऊ केला आहे. सध्या नदीमध्ये सगळीकडे कपडे कचरा पडलेला आहे. किळसवाणं रूप नदीला आलेलं आहे. स्नान तर सोडाच, हातपाय धुण्याची इच्छा होत नाही, तशी सोयच नाही. वाराणसी धर्तीवर पंढरपूर नदी स्वच्छ करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहे. वीरेंद्र, चंद्रभागेची स्वच्छता हा कायमच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. कधी या सगळ्याच्यामध्ये सिवेज टँकचं पाणी जे आहे ते मिसळत होतं, ते बंद करण्यात आलं. त्याचबरोबर या चंद्रभागेच्या संदर्भात नमामि चंद्रभागा अशी घोषणा करण्यात आली. पण अजूनही आता या क्षणापर्यंत त्याच्या स्वच्छतेचा मुद्दा का सुटू शकला नाही आहे? विशाल, नमामि गंगेच्या धर्तीवरच नमामि चंद्रभागा हा विषय राज्य सरकारने आणि घेतला होता की चंद्रभागेचं जे मूळ रूप आहे ते मिळावं. कारण चंद्रभागा ही अत्यंत पवित्र आहे भाविकांसाठी आणि म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा त्याचा कुणाला अपाय होऊ नये ह्याची काळजी घेणं ही सर्वांचीच जबाबदारी असताना मात्र चंद्रभागेकडं सर्वांकडनंच दुर्लक्ष होत आहे. आणि जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघता जी भूमिका घेतलेली आहे जी आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले यांनी, ती त्यानुसार ही जे चंद्रभागेचं जे दुरावस्था आहे ते दूर होणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी भाजप लव्ह जिहादच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसंच राज्याचे गृहमंत्री हे संघातून आले असल्याचाही टोला त्यांनी लगावला. राज्यामधले मूळ जे प्रश्न आहेत, देशातले जे मूळ प्रश्न आहेत, मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबाचे प्रश्न असतील, महागाई असेल, याच्यावरच्या चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी BJP किंवा नागपूरच्या त्या व्यवस्थेमधून या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाते का, हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत. देशातलंही सरकार त्यांच्याजवळच आहे आणि राज्यातलंही सरकार त्यांच्याजवळ आहे. मग राज्यामध्ये या तलवारी आल्या कशा तुमच्या सांगण्याप्रमाणे? हिंदूंच्या मुलांना मुसलमान केलं जाते आहे हे अगर अफवा असेल, ते कसं केलं जाते आहे, ते ठरवलं जात आहे का, हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. पुढे पाहूयात. MPSCचे परीक्षार्थी परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. MPSCने नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. पुण्यातील अलका चौक परिसरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औरंगाबाद इथंही MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कोल्हापुरातही MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तिथं पार पडलेलं आहे. सायबर चौकात विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. बरं, या नवीन अभ्यासक्रमाला का विरोध करण्यात येतो याची काय नेमकी कारण आहेत जाणून घेऊयात. बघा, यामध्ये UPSCच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. 2023 पासून मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्यात आली आहे. सध्या
आपण जर लक्षात घेतलं सध्या मुख्य परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनं घेतली जाते. 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या तयारीचं काय असा सवाल परीक्षार्थींकडून केला जातो आणि 2025 पासून वर्णनात्मक पद्धत सुरू करा असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर आपण बघणार आहोत महत्त्वाची बातमी अशी की अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षी जानेवारी सर्वसामान्य जनतेकरता खुलं करण्यात येणार आहे आणि या मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती पाहत आहात. मंदिराचं 50% काम पूर्ण झालं असल्याचा दावा करण्यात आलाय. आणि त्यातच दुसरी बातमी अशी आहे की उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरं खचल्यानं इथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इस्रोने जोशीमठ शहराच्या सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केल्यात. या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडल्यात. दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तिथल्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहे. पुढली बातमी अशी की हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून बर्फवृष्टी होते. तापमानाचा पाराही घसरलाय. पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू श्रीनगर हायवे बंद करण्यात आलाय. पर्यटकांना NH44 हायवेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जम्मू काश्मीरच्या भद्रवाह भागात या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आणि यामुळे परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इथं आलेल्या पर्यटकांचा आनंद या बर्फवृष्टीमुळे द्विगुणित झालाय. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळाला. या जंगली हत्तींनी नारेंगी परिसरातल्या वाहनांची तोडफोड केली. दैव बलवत्तर म्हणून वाहन चालक इथून सुखरूप निसटला. तर पश्चिम बंगालच्या डुअर जंगलातील एका हत्तीने पर्यटकांच्या वाहनावर हल्ला केला. पर्यटकांच्या जीपचा पाठलाग करत हा हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा राहिला होता आणि या घटनेत पर्यटकांचा जीव थोडक्यात बचावला.